संकल्प सखी परिवार व श्री गणेशोत्सव मंडळ टोंपेनगर आयोजन अमरावती। संकल्प सखी परिवार व श्री गणेशोत्सव मंडळ टोंपेनगर तर्फे गेली 2 वर्षे महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी श्री गणेशोत्सव विशेष मोदक स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे। याही वर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी टोंपेनगर येथे उत्साहात ही स्पर्धा पार पडली। श्री गणेशोत्सव मंडळ टोंपेनगर व संकल्प सखी परिवारातर्फे आयोजित या स्पर्धेला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या स्पर्धेमध्ये पारंपरिक मोदक, संदेशात्मक मोदक तसेच वैविध्यपूर्ण मोदकांची रेलचेल पाहायला मिळाली। स्पर्धकांचा उत्साह व कलात्मकता पाहून श्री गणेशोत्सव मंडळ टोंपेनगरच्या महिला प्रमुख सौ अमृताताई देशमुख व संकल्प सखी परिवाराच्या अध्यक्षा सौ पूनम अमोल पाटील गोमासे यांनी सर्व सहभागी स्पर्धकांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्यात। स्पर्धकांना 10 मिनिटाचा वेळ त्यांनी आणलेल्या मोदक व सजावटीसाठी देण्यात आला। त्यानंतर स्पर्धकांचा परिचय व त्यांनी केलेल्या मोदकांचे विशेष त्यांच्याकडून जाणून घेण्यात आले। या स्पर्धेच्या परीक्षक सौ अमृताताई देशमुख, सौ पूनम अमोल पाटील गोमासे तसेच सौ जयश्री कुबडे यांनी विविध निकषांवर आधारित मार्किंग करून या स्पर्धेचा निकाल जाहीर केला। यामध्ये पारंपरिक उकडीचे मोदक करणाऱ्या वर्षा केराम यांनी चव, सुबकता, सजावटीसाठी प्रथम क्रमांक पटकाविला, तर द्वितीय क्रमांक चव तसेच संदेशात्मक सजावटीसाठी सौ स्वाती गेडे यांनी मिळविला। तृतीय क्रमांक पानापासून बनविलेले मोदक व पानापासून श्री गणेश साकारणाऱ्या ज्योत्स्ना गोसावी यांनी पटकाविला। तसेच सर्व स्पर्धकांची मेहनत व कलात्मकता पाहत पारंपरिक सजावट व वैविध्यपूर्ण चवीच्या मोदकासाठी सौ श्वेता विलायतकर यांनी प्रोत्साहनपर बक्षीस मिळविले। परीक्षकांनी व उपस्थित सर्वांनी विजेत्यांचे अभिनंदन करीत मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण पार पडले। यावेळी संकल्प सखी सौ उज्ज्वला घोंगडे, सौ शुभांगी उंबरकर, सौ योगिता सेठे, सौ सुरेखा थोरात, यशस्वी धवक, पूजा मिश्रा, वंशिका बन इत्यादी उपस्थित होत्या। एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर। संकल्प सखी परिवारातर्फे आज 15 ऑगस्ट गणपती उत्सवानिमित्त आम्ही इथे मोदक स्पर्धा घेतलेली आहे। आपण बघू शकता की सगळ्या मैत्रिणी खूप सुंदर सुंदर मोदक करून आणले आहेत, फार सुंदर सजावट केलेली आहे। नंतर परीक्षकांचं यावेळेला परीक्षकांचीच परीक्षा असते, पण कॉम्पिटिशन म्हटली, स्पर्धा म्हटली की त्याला काही पर्याय नसतो। त्याच्यात आम्हाला 3 नंबर तर काढलेच आहे। आणि पण सगळ्या मैत्रिणींचा सर्वप्रथम इथे ज्यांनी सहभाग घेतलाय, आपल्याकडे इतक्या सगळ्या मैत्रिणी असतात पण किती जणी समोर येऊन सहभाग घेण्याचा प्रयत्न करतात किंवा ही मेहनत घेण्याची त्यांची तयारी असते, त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाटली सहभाग झालेला आहे। सगळ्यांचं खूप खूप कौतुक। माझ्यासाठी सगळ्याच विनर आहात, पण स्पर्धा म्हटलं की आपल्याला नंबर काढावे लागणार आहे। तर आपल्या सगळ्या स्पर्धकांचे परिचय घेऊया आणि त्यानंतर लगेच आपण परीक्षण करूया आणि परिचय घेतो आहे। आणि तुम्ही काय थीम घेऊन मोदक बनवले? मी 5-6 प्रकारचे मोदक केले। तिखट आहे, गोड आहे, तिखट, गोड, खव्याचे मोदक, ओरिओ बिस्किटचे मोदक आणि बुंदी सारखे मोदक केलेले आहेत। नक्की तुम्ही पाहू शकता की त्यांनी इतक्या सगळ्या प्रकारचे मोदक केलेले आहेत। स्पर्धा म्हटल्यावर आपल्याला आपलं पण ठरवायला लागतं की मला वेगळं काय करता येईल, कारण की स्पर्धा म्हटलं की आपल्याला बाकीच्यांपेक्षा वेगळं दिसणं आवश्यक असतं आणि त्यांनी इतके सगळे वेगवेगळे मोदक इथे केलेले आहेत। तिखट आणि गोड, तिखट आणि गोड, तिखट मोदक हे मी पहिल्यांदा ऐकतेय। चला टेस्ट करूच या। त्यानंतर आपल्या दुसऱ्या स्पर्धक आहेत। नमस्कार, मी सुरेखा थोरात। मी 4 प्रकारचे मोदक करून आणले। त्यात ओरिओचे आहे, उकडलेल्या बटाट्यापासून आहे, हे मोड आलेले धान्य असतात, मटकी, मूग, मटकी, वाटाणे त्यांचे आहे आणि मखाण्यापासून तयार केले पौष्टिक मोदक आहे। अरे वा, म्हणजे त्यांनी फक्त मोदक नाही बनवून आणले तर त्याची पौष्टिकता सुद्धा पाहिलेली आहे। अभिनंदन ताई। त्यानंतर तिसऱ्या स्पर्धक आहेत। हे खसखसचे मोदक आहे, उकडीचे मोदक आहे, ओरिओचे आणि ते मोड आलेले 5 प्रकार। अरे वा, मी खसखस आणि मोड आलेल्या धान्याचा पहिल्यांदा ऐकतेय। नक्कीच टेस्ट करायला मजा येईल। अभिनंदन, स्वागत तुमचं। त्यानंतर आपल्या चौथ्या स्पर्धक आहे। मी
उकडीचे मोदक हा साधा आणि सोपा प्रकार नाही, त्यामुळे तुमचं सुद्धा अभिनंदन आणि स्वागत. बघूच या चौघेजण आपल्याला काय मजा येणार आहे. त्यानंतर आपल्या 5व्या स्पर्धक आहेत. मी शुभांगी ज्ञानेश्वर उंबरकर. मी तुपात कणिक भाजून त्याच्यामध्ये काजू बदाम विलायची सर्व प्रकार टाकून ते खायला पण छान आहे. तुम्ही या केळीच्या बनत गणपती बसून मोदक आहे, त्याचं काय महत्व आहे माहिती आहे का? नाही, केळीच्या बनत केलेलं आहे तुम्ही, केळीचे खांब लावले आहे, तर त्याचं काय महत्व आहे माहिती आहे का? अच्छा, गणपतीसाठी नाही. तिला विष्णूला मुलगा नव्हता, लक्ष्मीला, म्हणून मग यांनी म्हटलं, विष्णूनी म्हटलं की तुम्ही कुठल्याच याच्यात पवित्रता चालत नाही तुमची पूजेत लक्ष्मीला. तर लक्ष्मीला खूप हे आला, राग आला, म्हणून ती रुसली. तर तेव्हा पार्वतीला वाटलं आपली मैत्रीण रुसली, म्हणून तिने तिचा स्वतःचा मुलगा गणपती लक्ष्मीला दिला आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तिला म्हटलं की तुला पहिले पूजल्या जाईल, नंतर माझी पूजा. म्हणून तू बुद्धीची लक्ष्मी असतो प्रत्येकाकडे, पण बुद्धी पण असायला पाहिजे. म्हणून विघ्नहर्ता आणि बुद्धी हे पहिले येते आणि त्याच्यानंतर लक्ष्मी पूजन होते. तर खूप छान केलं, धन्यवाद. चला, नवीन माहिती आपल्याला मिळालेली आहे. आपल्या 6व्या स्पर्धक आहे, सॉरी 7व्या. मी ज्योत्स्ना गोस्वामी. 9 दिवस गणपतीला वेगवेगळ्या प्रकारचे मोदक खाऊ घालतात. कोणी उकडीचं घालतं, कोणी केळाचं घालतं, कोणी शिऱ्याचे घालतं. सगळे मोदक खाऊन गणपतीचं पोट भरल्यावर त्याला पानाचा आस्वाद घेणं सुद्धा महत्वाचं असतं, म्हणून हा पान पानाचे मोदक आणि त्याचा रंग सुद्धा हिरवा पानांवरच सजवलाय, पानाचा सुद्धा गणपती काढलाय आणि एक्सप्लेनेशन एकदम छान वाटलं मला. अभिनंदन आणि स्वागत तुमचं. त्यानंतर आपल्या 7व्या स्पर्धक आहे. माझं नाव वंशिका बन आहे. मी 2 पद्धतीचे मोदक केलेले आहेत, एक केळीचे मोदक आणि दुसरे चॉकलेटचे मोदक. चॉकलेटचे मोदक ही आधी आहे, केळीचे मोदक ही नवीन प्रकार आहेत. स्वागत तुमचं, नक्की जाऊन बघूया. मी यशस्वी डबक आहे. इथे मी 3-4 प्रकारचे मोदक केले. इथे पानांचे मोदक आहे आणि हे पार्लेचे बिस्किटचे मोदक आहे, ओरिओचे सुद्धा आहे आणि जो आपला दुर्गा असतो ना त्याचे सुद्धा मोदक आहे. असे 3-4 प्रकारचे मोदक. खूप छान, व्हेरी गुड. या मुलीने सहभाग घेतला आईपेक्षाही, म्हणजे त्या आम्हाला खूप म्हणजे बरं वाटतंय की मुली सुद्धा या क्षेत्रात यायला लागल्या. अभ्यास सोडून बाकीच्या मुली काही करतच नाही, पण तू केलं, तुझं खूप खूप अभिनंदन आणि कौतुक. नमस्कार, मेरा नाम पूजा मिश्रा है और मैंने 4 प्रकार के मोदक है. एक काजू का है, ये काजू को मैश करके किया हुआ, और ये नारियल का है, ये खोपरे का, ये मिक्स नारियल जो है वो है, और ये पेड़े का. अच्छा, आणि गणपती कशा ठेवलाय तुम्ही? ये मेरे बेटे का आइडिया था. अच्छा, अरे वा, म्हणजे एवढ्याशा गणपतीला पण छान कल्पना सुचलेली आहे. इसको ज्यादा एक्साइट मी स्वाती केळे. मी 2 प्रकारचे मोदक बनवले आहे, खोबरं किस, काजू बदाम किसमिस आणि निसर्गाचा सुंदर संदेश देणारी प्रतिकृती मी इथे दाखवलेली आहे. झाडे लावा, झाडे जगवा. आजची काळाची गरजच आहे असं स्वातीने सांगितलं आहे, आम्हाला कळतंय. पण झाडं कोणी लावत नाही, अवघ्या तुळशी सुद्धा लावत नाही. तुळशीनी काय मिळतं बरं, सांगा बरं पटकन तुम्ही, काय मिळतं घरात आपल्याला? ऑक्सिजन. हा, तर अशा किती तुळस लावायला पाहिजे आपण घरी?